नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आता खरीप तोंडावर आहे. यावर्षी अल निनोचा प्रादुर्भाव होऊन पाऊसमान 92 ते 94% होण्याची शक्यता असल्यामुळं शेतकरी थोडे अस्वस्थ आहेत. परंतु फक्त अल निनोवरच आपला पर्जन्यमान असत नाही, तर अरबी समुद्र आणि आपला बंगालच्या उपसागरामध्ये जी काही घडामोडी होतात त्यामुळं पण मोठ्या प्रमाणात मान्सूनवर परिणाम होत असतो. आणि बऱ्याच तज्ज्ञाचं असंही म्हणणं येते की विशेष असा काही फरक पडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरंच घाबरून जायची गरज नाही. पाऊस बऱ्यापैकी होईलच अशी आशा 100% आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याकडं महत्त्वाची 1-2-3 पिकं खरीपामध्ये लागवड केली जाते. त्याच्यामध्ये एक नंबर सोयाबीन आहे, ज्याचं क्षेत्र जवळपास आता 55 लाख हेक्टरवर गेलेलं आहे. आणि त्यानंतर मग 40 लाख मेट्रिक टनावर कापूस घेतला जातो. 10-12 हजार 10 लाख हेक्टरवर तुरीची पेरणी होती, नंतर मका वगैरे. तर आज मित्रांनो आपण सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाबद्दल चर्चा करणार आहोत. सोयाबीनचं जर जागतिक परिस्थितीचं जर अवलोकन केलं तर जवळपास 425 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर लागवड केली ती, ज्यामध्ये ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना आणि चायना हे प्रमुख देश आहेत. आणि आपला जर भारताचा विचार केला तर आपण जागतिक लेवलमध्ये खूपच कमी क्षेत्र आपल्याकडे आहे आणि उत्पादकता नंतर बोलणारच आहोत आपण. म्हणजे आपण तसे जागतिक बाजारावर प्रभाव पाडणारा सोयाबीनमध्ये तरी भारत देश नाही. त्याच्यामुळं आपल्या हातात याचे भाव किंवा या सगळ्या गोष्टी तशा नगण्य असतात. आपल्या हातात फार काही जागतिक स्तरावरची सोयाबीनची सूत्र नसतात. परंतु आपल्याकडे आपल्याकडे प्लस पॉईंट आहे, आपलं एक बलस्थान आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की आपल्याकडे जो सोयाबीन हे नॉन GMO आहे. ज्यामुळं या नॉन GMO सोयाबीनची जी पेंड आहे ती युरोपियन आणि अमेरिकन राष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची मागणी होती आणि त्याला चांगला भाव मिळतो. त्याच्यामुळं थोडं आजही कमी क्षेत्र जरी असलं तरी आपल्या सोयाबीनला आणि सोयाबीनच्या पेंडीला थोडी किंमत आहे जागतिक स्तरावर. तसं मग सोयाबीनमध्ये आम्ही बालवाडीत आहे असं म्हटलं तरी फार काही वावगं राहणार नाही. मित्रांनो, आता आपल्याकडचं क्षेत्र तर कमी आहेच, परंतु आपल्याकडच्या उत्पादकतेचा जर विचार केला तर आपली महाराष्ट्राची उत्पादकता हे 11-11.5 क्विंटल प्रति हेक्टरी, म्हणजे 4 ते 5 क्विंटल प्रति एकरी आहे. आणि जागतिक सरासरी जर पाहिली तर मित्रांनो जवळपास 27 क्विंटल एक हेक्टरी आहे, म्हणजे 11-12 क्विंटल एकरी आहे. म्हणजेच काय, आपण सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये जवळपास जागतिक लेवलच्या 3ऱ्या हिस्स्यावर काम करतो आहे. म्हणजे 1/3 आम्हाला उत्पादकता मिळते. आणि याच देशातले जे मी म्हटलं होतं अमेरिका, ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, चायना आहे, यांची उत्पादकता त्यातले चांगले काही शेतकरी किती काढत असतील तर त्यांची 40 क्विंटल प्रति हेक्टरी, 2.5 एकराला 40 क्विंटल काढतात. मग विचार केला तर आपण सोयाबीनचं आपलं क्षेत्रही कमी आहे, उत्पादकताही कमी आहे. आणि मागच्या 90, 92, 93ला जी सोयाबीन आपल्याकडे इंट्रोड्यूस झालं किंवा आलं नवीन पीक म्हणून, आणि मग त्यावेळेस सुरुवातीला सेंद्रिय कर्बजमिनीत चांगला होता, नवीन पीक होतं. लोकाला बराच मराठवाड्याचा आणि विदर्भाचा भाग आहे, बरेच शेतकरी आहेत ज्याची आर्थिक गडी ह्या सोयाबीन पिकानं बसवली आणि खूप काही आर्थिक स्थैर्य ह्या पिकाने दिलं. पण दिवसेंदिवस त्याच जमिनीवर सोयाबीन आणि नंतर खरीपमध्ये सोयाबीन घ्यायचं, रब्बीमध्ये हरभरा घ्यायचा, एकाच मातीच्या स्तरामधून त्याच पिकासाठीची आवश्यक असणारी सगळी अन्नद्रव्य उचल होत गेली. मध्यंतरीच्या त्या कालावधीमध्ये सेंद्रिय खताचं, शेणखताचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत गेलं आणि मग उत्पादकता मात्र कमी व्हायला लागली. ज्या पिकाने आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य दिलं तेच पीक आता अशी परिस्थिती झाली की ते आम्हाला परवडत नाही. आणि मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये काय करता येईल. आज महाराष्ट्राचा विचार केला तर आपण जे भारतामध्ये 1 नंबरला सोयाबीनला उत्पादनाला आहे किंवा क्षेत्र आहे. याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी मध्य प्रदेश त्याच्यामध्ये लिडिंग होतं उत्पादनाला आणि उत्पादकतेमध्ये, त्यानं आज महाराष्ट्र आपण 1 नंबरला आहे. म्हणजेच काय, महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचं शेतकऱ्याचं पीक जर कुठलं असेल तर सोयाबीन आहे. त्यामुळं आपण सोयाबीनचा हा व्हिडिओ जाणीवपूर्वक करत आहे, ज्याच्यामुळं त्या पिकाची उत्पादकता जागतिक स्तरावर जावी. आता सोयाबीनच्या उत्पादकतेचा जर विचार केला तर 4 ते 5 क्विंटल सर्वसाधारण शेतकरी घेतात, फार तर 6 क्विंटल 7 क्विंटल. आणि मग आमच्याच भागातले त्याच गावातले काही शेतकरी मात्र 14, 15, 18 क्विंटलपर्यंत गेलेले.
म्हणजे असं नाही की आमच्याकडं वाण नाही, तंत्रज्ञान नाही, आमच्याकडे सगळं असूनसुद्धा आमची सरासरी उत्पादकता किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याचे 4-5 क्विंटल उत्पादन जर येत असेल तर आपल्याला निश्चितपणे या पिकावर जर थोडं डोळसपणे काम केलं तर आपली उत्पादकता सहज 10 क्विंटल आणि थोडं विशेष प्रयत्न केला तर 15 क्विंटलपर्यंत सहज जाऊ शकते. म्हणजेच जागतिक जी 40 आहे, 15×2 30 आणि 12.5 40 क्विंटल, तीसुद्धा आम्ही गाठू शकतो. म्हणजे आमच्यातले 1-2%, 5% शेतकरी जागतिक सरासरीची बरोबरी करतात आणि बाकी मात्र त्याच्या 1/3 किंवा 1/4 उत्पादन काढतात. ही जर तफावत आपल्याला कमी करायची असेल, कारण आता कुठलंही पिकं असेल तर क्षेत्र वाढवणं सहजासहजी शक्य होत नाही, कारण बरेच पिकं झालेली आहेत, एकमेकाची पिकाची स्पर्धा आहे. तर मग आहे त्या क्षेत्रामधून आपल्याला जर उत्पादन वाढवायचं तर आपल्याला काही बारकावे त्यातली माहिती करून घेणे आवश्यक आहे. आता मग उत्पादकता वाढवणे म्हणण्यापेक्षा उत्पादकता कमी काय येते, कशावर आपल्याला जास्त भर द्यावा लागेल. मित्रांनो, सोयाबीन उत्पादन तुम्ही 30-35 वर्ष झालं घेताय, मी त्यात काही वेगळं सांगायची गरज नाही, पण जे काही बारकावे आहेत ते आपल्याला जर आपण माहिती करून घेतली तर सोयाबीनची उत्पादकता सहज 12, 14, 15 क्विंटलपर्यंत इकली जाऊ शकते. मग काय करायला पाहिजे, त्याला आपल्याला पिकाची फेरफार करावं लागेल. फक्त खरीपमध्ये सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा याला आपल्याला पर्याय काढता येईल. यासाठी मी मूग उडदाचा व्हिडिओ केलेला आहे. आपण आपली जी पारंपरिक पिकं आहेत, मूग, उडीद, मटकी, हुलगा, राजगिरा, याच्यावर सुद्धा आपण काही थोडं जाणीवपूर्वक जर आपण पिकामध्ये डायव्हर्शन केलं, थोडं पिकाची विभागणी केली तर नक्की आपल्याला त्याच्यातून फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर सुधारित जातीचा वापर शेतकरी करतात, परंतु जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित जातीचा वापर याच्यावर मात्र दुर्लक्ष केलं जातं. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळेत पेरणी करणं हे काही शेतकऱ्याच्या हातात नसतं. पाऊस आला, वापसा झाला एक मंडळी करतात. त्याच्यानंतर उगवणशक्ती, घरचं बियाणं असेल किंवा बाहेरचं असेल, उगवणशक्ती तपासली जात नाही. आजही 60-70% बीजप्रक्रिया शेतकरी करत नाहीत. एकात्मिक खताचा अभाव म्हणजे फक्त जसं सोयाबीन आलं तसं एक पोतं DAPची टाकायचं आणि पुन्हा काही टाकायचं नाही. सुरुवातीला मंडळी युरियाची एक बॅग खुरपणी झाल्यानंतर टाकायची, जे की चुकीचं होतं, त्याला गरज नव्हती, मग सोयाबीन माजायचं. आता शेतकरी युरियानंतर वापरत नाही, पण एक पोतं DAPच्या पुढं 80% लोक अजून दुसऱ्या कुठल्याही खताचा वापर करत नाहीत आणि तेही वर्षानुवर्षे त्याच जमिनीत त्याच पिकासाठी. तर ते एक उत्पादनाचं कमी असण्याचं कारण आहे. हलक्या जमिनीवर लागवड करू नये आणि एकात्मिक कीड व रोगाचा महत्त्वाचं कसं आहे, आम्हाला त्या पिकाच्या सगळ्या किडीच्या माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना नियंत्रण करण्यासाठी वेळेत काय उपाययोजना करावं लागतील, कुठली औषधं वापरावं लागतील. औषधं खूप सारी बाजारात आहेत, पण त्यातली कुठल्या टप्प्यात कुठली फवारणी घेणं याच्याबद्दल एक थोडं दुर्लक्ष आहे. आणि अजून एक शेतकऱ्याला सोयाबीनचं उत्पादन कमी येण्याचं कारण किंवा उत्पादन खर्च वाढण्याचं कारण म्हणजे ह्युमिक ॲसिड, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, म्हणजे समुद्री शेवाळ अर्क आहे, किंवा वेगळ्या प्रकारचे बाजारात अनंत प्रकारचे टॉनिक आलेले आहेत, PGR, PGP, PGI. ह्याचा अनावश्यक वापर केल्यामुळं सुद्धा आजकाल व्हायरसचं जे विषाणूचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्यामुळं खर्च तर वाढतोच, पण आपलं पीकसुद्धा विविध नवीन व्हायरसच्या रोगाला बळी पडतं आहे. ह्या 2-4 गोष्टीवर जर आपण काम केलं तर मित्रांनो नक्कीच शेतकऱ्याची सोयाबीनचं उत्पादन जागतिक सरासरीपर्यंत जाऊ शकतं आणि तेही कमी किंवा अल्प खर्चामध्ये. आता खरीपमध्ये आपल्याकडे सोयाबीन घेतलं तर रबीमध्ये घेऊ नये, उन्हाळ्यामध्ये घेऊ नये, त्याला तापमान वगैरे काय पाहिजे त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. फक्त सोयाबीनची लागवड हलक्या जमिनीत करू नका, चोपण जमिनीत करू नका, चिबड जमिनीत करू नका. या एवढी जरी गोष्ट आपण पाळली जमिनीच्या संदर्भात तरी मला वाटतं पुरेसे मध्यम जमीन असावी किंवा भारी जमीन असावी. आता खरा मूळ मुद्दा जो सगळ्याच पिकाची आमची उत्पादकता कमी होण्याचं कारण आहे ती जमिनीतला कमी होणारा सेंद्रिय कर्ब. याच्याबद्दल मागच्या 4-5 वर्षामध्ये खूप साऱ्या सगळ्या म्हणजे सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यावर खूप काही गुरुमंडळी काम करत आहेत, सगळे कृषी विद्यापीठ म्हणत आहेत, सगळे यूट्यूब चॅनलवाले म्हणत आहेत. आणि मग सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे आणि मग आमची सगळ्या पिकाची उत्पादकता कमी होती. ही बाब आता सर्वसामान्य शेतकऱ्याला माहीत झाली. परंतु मग हा सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे तर मग वाढवण्यासाठी काय उपाय सुचवणारे उपाय असे सुचवतात की जसं काही शेतकऱ्याला माहितीच नाही. शेणखत टाका, गांडूळ खत टाका, कोंबडी खत टाका, मळी कंपोस्ट टाका, हिरवळीचं खत घ्या, हे सगळं शेतकऱ्याला माहीत आहे. परंतु आज तेही का करत नाही, त्याच्यापेक्षा वेगळा काय त्याला पर्याय देता येईल का, हा मात्र कुणी विचार करत नाही. कारण आपल्याकडे पद्धतच आहे सल्ले देणारे सल्ले देत राहो, ज्याचा खरंच आमच्या शेतकऱ्याला त्याचा उपयोग होतो का नाही हा मात्र कुणी बघितला जात नाही. आणि मग याच्यात पुढं जाऊन
खाजगी उत्पादक सगळ्या प्रकारचे सेंद्रिय पदार्थ विक्रीचे 40-50 किलोची बॅग 1200-1500 रुपयाला विकत आहेत आणि आमचे शेतकरी ते घेऊन वापरतात. मित्रांनो, असल्या कुठल्या बाहेरच्या सिटी वेस्ट किंवा कुठल्या प्रकारचं सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खत मशरूमचं वापरून कधी सेंद्रिय कर्ब वाढणार नाही. सेंद्रिय कर्ब वाढायचं असेल तर मला माझ्या बांधाच्या 4 बांधाच्या आत जे काय तण तणकट गवत भुसकट पाला पाचोळा पिकाचे अवशेष हे जाग्यावर कसे ठेवता येतील, मातीत कसे मिसळता येईल, जमीन कशी झाकून ठेवता येईल, कमीत कमी मशागत कशी करता येईल, याच्यावर आपल्याला विचार करावा लागला आणि तरच इथून पुढं तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवता येईल, आहे तो मेंटेन करता येईल. याच्यापेक्षा दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी यापुढं कुठलंही पीक असू द्या, मला जे खायचं आहे मला जे विकायचं आहे तेवढाच भाग मी त्या शेताच्या बाहेर काढेल, बाकी मात्र सगळं शेताला देईल. तेही लगेच कुजवण्याचं बारीक करण्याचं रोटावेटर वापरून त्याचीही गरज नाही. मित्रांनो, जमीन जेवढी जास्तीत जास्त काळ झाकून राहील, जमिनीवर आच्छादन राहील, या पद्धतीने गेलं तर आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढेल. आज जे बरेच समाज माध्यमामध्ये कुणी 18 क्विंटल सोयाबीन काढलं, कुणी 19 क्विंटल काढलं म्हणतात, ह्या मंडळीची जमीन भारी आहे आणि त्याचा सेंद्रिय कर्ब चांगला आहे म्हणूनच त्यांचं उत्पादन तेवढं येतं आहे. केवळ रासायनिक खताचं बॅग किंवा कुठलंही खत वापरा, म्हणजे सूक्ष्म मूलद्रव्य वापरा, दुय्यम मूलद्रव्य वापरा, NPK वापरा, यांनी तुम्हाला 18 क्विंटल उत्पन्न मिळणार नाही. ही खुणगाट आपण बांधावी अशी मला वाटतं. त्यासाठी मी याच्यावर थोडा जास्त वेळ घेतला. आता मित्रांनो, सोयाबीनची वाणाची जर निवड करायची असेल तर फक्त 2च गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. हलक्या जमिनीमध्ये शक्यतो करू नये आणि करायचंच असेल तर JS 335 एक आहे, JS 9305 आणि JS 9560 हे 3 वाण हलक्या ते मध्यम जमिनी वापरावे, ज्याचं कालावधी सर्वसाधारणपणे 95-100 दिवस आहे, म्हणजे 3-3.25 महिन्याच्या तो आपल्या घरी येतो. हे वाण वापरावेत. जर मध्यम जमीन असेल, ते भारी जमीन असेल तर MES 612 एक आहे, नंतर आंबा एक आहे, त्याच्यानंतर जुने MES 71 आहे. मध्यम जमीन आहे परंतु पाण्याची सोय आहे तर KDS 753 आहे, 992 आहे, MES 1188 आहे, MES 725 असे वाण आहेत. आणि भारी जमीन आहे, बेडवर लागवड करायची, पाण्याची सोय आहे, त्या लोकांनी मात्र KDS 726 ज्याला आपण फुले संगम म्हणतो, KDS 753 ज्याला फुले किमया म्हणतो आणि KDS 992 फुले दुर्वा म्हणतो, हे 120 दिवसापर्यंत म्हणजे पूर्ण 4 महिने वाण घेतात. मात्र या वाणाची लागवड करायची असेल तर आपल्याला भारी जमीन आणि 1 किंवा 2 पाणी पावसाचा खंडाचा असेल किंवा मध्यम जमीन 2 किंवा 3 स्प्रिंकलरनं पाणी देण्याची व्यवस्था असेल तरच आपण या वाणाला जाऊ. हेच वाण जे मी शेवटी सांगितले तुम्हाला, फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा आणि MES 162 ही आपल्याला बेडवर सुद्धा लावता येतात. आणि आजपर्यंत जेवढे प्रयोग झालेले, ज्यांनी 15 क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीनची उत्पादकता घेतली, त्या लोकांनी बेडवर किंवा BBF यंत्राद्वारे पेरणी करून किंवा हँड पुश ड्रिलरनं टोकन करून बेडवर लागवड केली होती, BBFवर लागवड होती, त्यांचं उत्पादन वाढलं. म्हणजेच काय, आम्हाला यापुढं जर 15 क्विंटलच्या आसपास उत्पादन घ्यायचं असेल तर बेडवर लागवड, मध्यम ते भारी जमीन आणि फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा किंवा हे वाण वापरावं लागतील. आता त्याच्या पुढचा मुद्दा येतो आपल्याकडे बीज प्रक्रिया करावं. आज यूट्यूबवर जर सोयाबीनचे तुम्ही व्हिडिओ सर्च केले तर तुम्हाला 500 व्हिडिओ मिळतील. ह्याच्यातले 499 व्हिडिओ असे आहेत की ते करणारी मंडळी कुणीतरी बी विकतंय, खत विकतंय, औषध विकतंय, अशा प्रकारचे मंडळी आहे. आणि या मंडळीनं काय केलं आहे की एक प्रत्येक गोष्ट मनामध्ये बऱ्यापैकी तांत्रिक ज्ञानही देतात मंडळी, नाही असं नाही, परंतु त्या शेतकऱ्याला भीतीही घातली जाते. म्हणजे बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला उत्पन्न वाढणार नाही, 100% वाढणार नाही. बीज प्रक्रिया, साधी बीज प्रक्रिया जी 50-100 रुपयात होती तेवढी केली तर आपल्या उत्पन्नात 10 ते 15% फरक पडतो, वाढ होते. म्हणजे काय, म्हणजे त्याला प्रत्येक बीज प्रक्रियाला रासायनिक बुरशीनाशक पाहिजे का? अजिबात नाही. साधं ट्रायकोडर्मा PSB KMB म्हणजे ट्रायकोडर्मा हा जैविक बुरशीनाशक आहे. जमिनीमध्ये एकदा दिल्यानंतर त्याला पाणी ओल असेल, थोडं त्या सूक्ष्मजीव वाढायला, जीवाणू वाढायला, बुरशी वाढायला त्याला जर योग्य वातावरण असेल तर ते आपोआप वाढतं आणि कायमस्वरूपी हंगामभर आपल्याला त्याचं प्रोटेक्शन मिळतं किंवा ते पिकाची मर, मुळकूज, कॉलर रॉट या रोगापासून 100% पीक वाचतं. परंतु ते वाढण्यासाठी मात्र आमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब पाहिजे, सेंद्रिय पदार्थ पाहिजे. आता ह्याच्यामध्ये खूप केमिकल
बीज प्रक्रियाचं सांगणारी मंडळी आहे. त्याच्यामध्ये काय आहे, अजोक्स्ट्रोबिन 25% आहे, थायोफिनाइट मिथाइल 11.25 आणि थायोमेथॉक्झम 25%, असं तिन्ही मिळूनचं एक कॉम्बिनेशन बाजारात मिळतं, जे सिलेक्ट, वार्डन किंवा कॅस्केड मिळतं. किंवा BASFचं एक झेलोरा पण आहे, जे की बुरशीनाशक आहे, जी सुरुवातीची मर आहे. मित्रांनो, तुम्हाला मर टाळायची असेल, कारण आम्ही सोयाबीन खरीपमध्ये घेतो, रब्बीमध्ये हरभरा घेतो, आणि मग दिवसेंदिवस थोडी बहुत तूर असती, आंतरपीक असेल किंवा सलग पीक असेल, ह्याच्यापेक्षा आम्ही पुढं जात नाही. आणि मग ह्या ज्या 3-4 प्रकारच्या बुरशी आहेत, स्क्लेरोशियम असेल, पिथियम असेल, पायथियम असेल, रायझोक्टिनिया आहे, या बुरशीचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढलेलं आहे. आणि मग तुम्हाला जर प्रत्येक वेळेस बीज प्रक्रियेला रासायनिक बुरशीनाशक वापरून आपल्याला उपयोग होत नाही, पूर्ण हंगामभर त्याचं आपल्याला नियंत्रण मिळत नाही. त्यामुळं मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स जमिनीतून तुम्हाला द्यायचं असेल आणि बीज प्रक्रिया करायची असेल, किंवा मग ट्रायकोडर्मा सिंगल घ्या आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करून जाणारे जीवाणू, PSB की MB याचा कन्सोर्शियम मिळतो. फक्त माझी विनंती एक राहील की हे जे तुम्ही घेताय ते चांगल्या कंपनीचं घ्या, फ्रेश घ्या. नाहीतर मग तुम्ही रासायनिकवर झेलोरा किंवा हे वार्डन, कॅस्केड जे सांगितलं मी, त्याची तुम्ही बीज प्रक्रिया करायला पाहिजे. बीज प्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ह्याच्यावर नियंत्रण मिळतं. पेरणी 2-3 पाऊस चांगले झाल्यावर करा. पेरणी काही मंडळीनं मागच्या वर्षी तर मे अखेर पेरणी केली होती, जे की चुकीचं आहे. अशी जर लवकर पेरणी केली तर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, हे ध्यानात ठेवा. आणि पुढं जर पावसाने ओढ दिली तर मग हंगाम वाया जाण्याची शक्यता असते, दुबार पेरणी करावी लागते. त्यामुळे 15 जून ते 30 जूनपर्यंत आपल्याला पेरणी चांगली साधती. पेरणीला घाई करू नका. वाणं तर मी सांगितलेली आहे तुम्हाला. आता आपल्याला 15 क्विंटल उत्पादन घ्यायचं तर बेडवर लागवड करण्याशिवाय पर्याय नाही. मग आता बेड कसे करायचे किंवा BBFद्वारे पेरणी कशी करायची. आता बीज प्रक्रियामध्ये आपण पाहिलं की हे ट्रायकोडर्मा वगैरे लावा. आता बेडवर जर लागवड करायची असेल तर आपल्याला त्यात 2-3 प्रकार करता आहेत. एक तर BBF आहेत 5 फणी, 4 फणी, ज्याला दोन्ही बाजूला सरी यंत्र असते. 4 लाईनी किंवा 3 लाईनी आपल्या बेडवर येतात, बाजूला चारी पडती छोटी. याचा उपयोग काय होतो मित्रांनो, ज्यावेळेस कमी पाऊस असतो जेवढा पाऊस पडेल किंवा एखादा पाऊस जास्त झाला तर बऱ्यापैकी त्या बेडवर पाणी मुरतं, बाजूच्या चारीमध्ये पाणी मुरतं. आणि ज्यावेळेस पुढं पावसाचा खंड आहे, जो की आपल्याकडं आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड येण्याची शक्यता आहे, त्यावेळेस आपल्याला हे पीक बरोबर फुलोऱ्यात असणार किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असणार. आणि जर बेडवर लागवड केली आपण तर ते पाणी जमिनीत जे मुरवलेलं आहे, जे BBF किंवा बेडवर केलेलं आहे, ते आपल्या पिकाला अक्षरशः 15 ते 3 आठवडे पिकाला चांगल्यापैकी ह्या मुरलेल्या पाण्याचा फायदा होतो. पीक तानावर जात नाही, पीक सुकत नाही. त्यामुळे यावर्षी काही करा, कुठलंही पीक असू द्या, बेडवरच करायचं आहे. मग शक्य असेल तर BBF न करा. आता BBFमध्ये सुद्धा 5 फणी BBF आहे आणि मग मला बेडवर त्याने, कारण BBF खूप सारे आहेत, परंतु काही ट्रॅक्टर चालकाच्या दुर्लक्षामुळं किंवा शेतकऱ्याच्या आग्रहामुळं त्याचं शेतकऱ्यांनी कन्व्हर्जन सारा यंत्रात केलं आहे. म्हणजे 4-5 लाईनी पेरल्या जातात आणि मागं सारा पडतो, जी की लोकांना, शेतकऱ्याला वाटतं ते पेरणीसाठी योग्य. परंतु सोयाबीनसाठी किंवा इतर पिकासाठी सुद्धा आपल्याला BBFवरच पेरणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी मधला जो फण आहे तो जर बंद केला आणि मुरडण घातलं तर 4 ओळी सोयाबीनच्या येतात, एक मोकळी ओळ येते. ज्यावेळेस तुम्हाला कोळपणी करायची 20-21 दिवसांनी पहिली, त्यावेळेस मग त्यातनं जर साधं कोळपं घातलं किंवा जानोळ्याला दोरी बांधून थोडी बारीक सरी काढली, तुम्ही किती खोल चारी करता याला फार महत्त्व नाही मित्रांनो, पण ती गॅप पाहिजे आणि चारी पाहिजेच. त्यासोबत तुमच्याकडे 3 किंवा 4 फणाचं 5 फणाचं पेरणी यंत्र आहे. ज्यावेळेस तुम्हाला बेड करताच येत नाहीत, अशा वेळेस तुम्ही काय करा, एक मुरडण झाल्यानंतर 1-1.5 फुटाची जागा सोडा मोकळी. पुन्हा वळवून येताना 1.5 फूट फक्त कुळं उचला किंवा तो पेरणीहून तर पुढं घ्या आणि पुन्हा बाहेर. आणि ज्यावेळेस 4-5 लाईनीनंतर आपल्याला हा जसा अगोदर म्हटलं तसं आपल्याला तिथं सरी काढता येते. परंतु सरी काढल्याशिवाय यावर्षी बेडवर पीक घेतल्याशिवाय पीक लागवड करू नये ही विनंती. आता काही मंडळी जी बेड करतात ते काय करतात, 3, 3.5, 4 फुटावर सलग आपण उसाला सरी काढतो तशी सरी काढतात आणि ती सरीचा माथा मात्र थोडा दाबला जातो. त्यात बऱ्याच मंडळींनी जुगाड केलेला आहे. कुणी प्लॅस्टिकच्या हे बांधलेले आहेत, लॅटरल बांधले आहेत, कुणी त्याला मागं पास लावलेली आहे, जेणेकरून 2 फुटाचा 2.25 फुटाचा त्या सरीचा माथा होतो आणि त्या सरीच्या 2 माथ्याच्या कडेच्या बाजूला 2 लाईनी हँडपुश ड्रिलरनं किंवा पेरणी यंत्रानं पेरला जातात. या पद्धतीनं आपल्याला बेडवर लागवड करायची आहे मित्रांनो.
सोयाबीनचं बियाणं किती वापरावं. ज्यावेळेस बेडवर लागवड करतो आपण किंवा BBF करतो, बेडवरची लागवड माझ्या हिशोबाने 15-16 किलो बियाणं खूप होतं आहे आणि BBFनं 18-19-20 किलो बियाणं, 20 किलोच्या वरती बियाणं पडलं नाही पाहिजे. आणि मग हलकी जमीन आहे, मध्यम जमीन आहे, जेस 335 सारखा जुना 62 सारखा जुना वाण आहे, त्याला मात्र तुम्ही 20 किलोच्या पेक्षा जास्त जा. 20 किलोपेक्षा सहजासहजी बियाणं आपल्याला यावर्षी जास्त वापरायचं नाही, ही एक डोक्यात खुणगाठ राहू दे. एकात्मिक अन्नद्रव्याचा जर विचार केला तर जसं मी सांगितलं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढत नाही तोपर्यंत आपण काही केलं तरी आपल्याला 15 क्विंटल उत्पादन मिळणार नाही. त्यासाठी मी पर्याय सांगितले. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे पिकाला काय काय खाद्य द्यायला पाहिजे. पहिल्यांदा सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय शेणखत द्यायला पाहिजे, जे की आपण म्हणतो ते जरी शेतकऱ्याला शक्य नसलं तरी 2 ट्रॉली शेणखत देणं अपेक्षित आहे, जर तुम्हाला 15 क्विंटल प्लस घ्यायचं असेल एकरी. तर हे शेणखत कुणाला द्यायचं आहे, हे तुम्ही पिकाला नाही म्हणायचं आपण. हे जीवाणू, जे जमिनीतले सूक्ष्मजीव आहेत, जे विविध प्रकारचे बुरशी, जीवाणू, प्रोटोझोआ, मायक्रोरायझा, ह्या सगळ्यासाठी आपल्याला हे शेणखत द्यायचं आहे, जे की सगळे हे मित्रजीव वाढतील, सूक्ष्मजीव, आणि आमच्या पिकाला दिलेली खतं उपलब्ध करून देतील. NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्मलघुले ही आपण पिकाला देतो. यामध्ये कृषी विद्यापीठाची शिफारस आहे 12-24-12, म्हणजे 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश. यासाठी शेतकऱ्यांनी एक करावं की आपण जी पूर्वापार मागच्या 30 वर्षापासून फक्त एक DAPची बॅग देतो आहे, त्यासाठी आपल्याला आता मी तुम्हाला 2-3 पर्याय देतो. जर तुमच्याकडे चुनखडीचं प्रमाण कमी असेल जमिनीमध्ये तर 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट शेवटच्या कुळवाच्या पाळ्याच्या अगोदर तुम्ही चांगलं विस्कुटून रानात द्या. आणि मग पेरताना मात्र युरिया 30 किलो आणि 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश देतो. हा एक पर्याय होतो. त्याच्यानंतर 12-32-16 हे जे खत आहे ते 1.5 बॅग जर दिलं, जर तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचं नसेल, आणि सिंगल सुपर फॉस्फेट घेताना पावडर स्वरूपातलं घ्या, दाणेदारची गरज नाही. 12-32-16 1.5 बॅग जर दिली तर तुम्हाला त्यासोबत गंधक मात्र द्यावा लागेल, कारण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये आपल्याला फुकट गंधक पण मिळतो, जो की मला वाटतं 12-13% असतो आणि 17-18% कॅल्शियम पण मिळतं, जे की आपल्या पेशीभित्तिका किंवा दाण्याचा साईज वाढवण्यासाठी, बोल्ड होण्यासाठी ते आपल्याला आवश्यक असतं. त्यानंतर तिसरा एक पर्याय देता येतो आपल्याला 20-20-0-13 जो आहे, आणि 24-24-08 ज्याच्यामध्ये 13 आणि 8 हा जो शेवटचा आहे गंधक आहे. त्यावेळेस मात्र तुम्हाला गंधक द्यायची गरज नाही, परंतु तुम्हाला म्युरेट ऑफ पोटॅश मात्र अर्धी बॅग 25 ते 30 किलो द्यावं लागेल. हे तुम्हाला 4-5 मी पर्याय दिलेले आहेत. हे झालं जमिनीमधून, मातीमधून देण्याचं खत. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं आहे की सुरुवातीची वाढ कमी आहे, मग त्यावेळेस आपल्याला 19-19 फवारणी करता येईल. त्यानंतर मग थोड्या फांद्या फुटण्याच्या अवस्थेत 12-61 घेता येईल. शेंगा भरताना 0-52-34 घेता येईल. आणि शेंगा पक्व होताना 0-0-50ची जी आपण कीडनाशकाची फवारणी घेतो, जी अळीसाठी किंवा रोगासाठी फवारणी घेतो, त्यावेळेस मात्र आपल्याला हे खत वापरता येतं. हे स्वस्तही, फवारणीसाठी फार लागत नाही, 5 ते 7 ग्रॅम फक्त आपण एका लिटरला म्हणतो. त्यामुळे हे स्वस्तातले पर्याय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुमच्याकडं शेणखतचं प्रमाण वर्षानुवर्ष कमी आहे, तुमच्याकडं वापरत नाही तुम्ही, तर मग आपल्याला सूक्ष्ममूलद्रव्य ग्रेड 1 10 किलो जर एकदा पिरून द्यायचं खरीपामध्ये, पावसाळी हंगामामध्ये, मग त्याच्यावर आपल्याला रब्बी आणि उन्हाळीचं सुद्धा पीक मिळू शकतं. हा एक तुम्हाला सूक्ष्ममूलद्रव्यासाठीचा एक सोर्स किंवा पर्याय मी तुम्हाला दिलेला आहे. आता त्याच्या पुढचा टप्पा आहे तो पेरणी झाली, वेळेत पेरणी झाली, बी बरोबर वापरलं, बीज प्रक्रिया केली होती, खत पण आम्ही चांगलं पेरून दिलेलं आहे. पुन्हा ह्या पिकाला खताची वरून तरी युरियासारखी किंवा कुठलीही खत द्यायची गरज नसती. मग आता पुढचं पेरणी केल्या तणाचा प्रादुर्भाव येतो. मित्रांनो, तण ही अशी गोष्ट आहे की तण नियंत्रणामध्ये आपल्याला 2-4 पद्धतीनं काम करता येतं. आता अवकाळीमध्ये पाऊस झाले होते, त्यावेळेस प्रत्येकाने पाळी दिलीच असेल. अजून एखाद दुसरा अवकाळी 25 तारखेच्या आसपास होईलच, त्यानंतरसुद्धा एखादी पाळी शक्य झाली तर द्यावी. फार खोल पाळी द्यायची गरज नाही, उथळ पाळी द्यायची आणि रान तयार करून घ्यायचं, ज्याच्यामुळं जे उगवलेलं बी असतं आहे ते बऱ्यापैकी नष्ट होतं. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की तण नियंत्रणामध्ये मी प्रत्येक पीक असू द्या, उगवणपूर्व तणनाशकावर माझा भर असतो. त्याला कारणच असं आहे की ज्यावेळेस आम्ही पेरतो त्यावेळेस आपल्या जमिनीचा चांगला वापसा असतो, म्हणजे तणनाशक फवारण्यासाठी आयडियल कंडिशन असती, आदर्श परिस्थिती असते. आणि आम्ही ज्यावेळेस उगवण पश्चातला जातो, म्हणजे पेरणीनंतर 20-21 दिवसांनी ज्यावेळेस तणं 2-3 पानावर असतात, त्यावेळेस बऱ्याच वेळा एक तर पाऊस नसतो, जमिनीमध्ये ओलावा नसतो, किंवा मग पाऊस सतत चालू असतो, जमिनीत वापसा नसतो, शेतकऱ्याला फवारता येत नाही, फवारले की बऱ्याच वेळा औषध धुवून जातं. त्याच्यामुळं पेंडामेलिथिलिनसारखं जे तणनाशक आहे पेरणी
केल्या केल्या ताबडतोब 48 तासात, जे की 700 मिलीग्राम BSFचं स्टाम्प आहे, स्टाम्प एक्स्ट्रा आहे. स्टाम्प असेल तर 1 लिटर वापरा, स्टाम्प एक्स्ट्रा असेल तर 700 मिली वापरा. नंतर डायक्लोसोलाम जे आहे डुपॉन्टचं स्ट्रॉंग आर्म मिळतं, ती 12.4 ग्रॅमची जी पुडी मिळती, ती जर आपण पेरल्या जर वापरली तर चांगल्या प्रकारचं तण नियंत्रण होतं. आणि मग शक्य झालं तर मराठवाडा विदर्भात आजही बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे बैलजोड्या आहेत. त्यानंतर एखादी दुसरी कोळपणी फुलोरा यायच्या अगोदर जर केली तर चांगल्या पद्धतीनं आपलं तण नियंत्रण होतं. आता हे जरी नाही जमलं तर मग आपल्याला उगवण पश्चात तणनाशकामध्ये भरपूर पर्याय आहेत. शेतकऱ्याला ते सगळे माहीत पण आहेत. मग ODC आहे, सोसायटी आहे, साकेत आहे, क्लोबेन आहे, टार्गा सुपर आहे आणि टॉर्नॅडो आहे. याच्यामध्ये फक्त मी एकच गोष्ट सांगेल, ही तुम्हाला पर्याय भरपूर बाजारात उपलब्ध आहेत. साधं म्हणजे ब्रॉड लीव जे म्हणतो आपण, मोठ्या पानाची तणं जर असतील तर ODC वापरावं किंवा साकेत वापरावं, हा माझा सल्ला राहील. आणि ज्या ठिकाणी आपल्याकडं हरळी, लवाळा अशी बहुवार्षिक जर पिकं असतील, तणं असतील, तर त्यासाठी आपल्याला टॉर्नॅडो, ज्याच्यात क्युझल्फाय इथं 7.5% आहे आणि इमेझॅथपर 15% आहे, ज्याला टॉर्नॅडो म्हणून बाजारात मिळतं, ते तणनाशक इफेक्टिव्ह होतं. त्यामुळं उगवणपूर्व किंवा उगवण पश्चात कुठलंही तणनाशक वापरा. तणनाशकामध्ये कुठलंही रासायनिक खत किंवा कुठलाही काही कीटनाशक वगैरे मिसळू नका. त्याच्यामुळे तितकासा फायदा होत नाही. स्वच्छ पाणी वापरा, वापसा बागा आणि सकाळी किंवा संध्याकाळी, शक्यतो सकाळीच तणनाशक मारायचं आपल्याला, तर सकाळी 8-9 वाजताच ऊन पडले की वापरणं आवश्यक आहे. आता आंतरपिकामध्ये सोयाबीन आणि तूर घेतली जाते. कापूस आणि सोयाबीन आम्ही रिकमेंड करत नाही, परंतु सोयाबीन आणि तूर मात्र घेता येते. म्हणजे 5 फणीचं यंत्र मी जसं सांगितलं होतं, मधली बंद करायची किंवा मधल्यात तूर टाकायची आणि मग 4 सोयाबीनचे येतील आणि तूर आहे. काय होतं, तूर हे थोडं लॉंग म्हणजे जास्त कालावधीचं पीक आहे, जवळपास 5 ते 6 महिन्याचं पीक आहे व्हरायटी वाईज. पण सोयाबीन आणि तूर ही बऱ्यापैकी पैसे होतात. आपली जमीन कशी आहे, आपली परिस्थिती कशी आहे, त्याच्या अनुषंगानं आपल्याला जर हे घेतलं तर. आणि तुरीचं कसं आहे, आता यावर्षी शासनाने मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे MSP पण वाढवलेली आहे, त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही. तुरीचं तसंही आपल्याकडे शॉर्टेज आहे. आपण तुरीचा वेगळा व्हिडिओ करतो आहे, त्याच्यात आपण सविस्तर बोलू. पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याकडे खरीपमध्ये पीक घेतो आपण, आणि मग सुरुवातीची काहीक वाढ, पेरणीनंतर सुरुवातीची फांद्या फुटण्याची अवस्था एक असते, नंतर फुलोरा अवस्था असते आणि शेंगात दाणे भरणारी. या 3 परिस्थितीमध्ये जर पिकाला पाण्याचा ताण पडला तर काहीतरी पाण्याची सोय असावी. भारी जमीन असेल, जास्त दिवसाचे कालावधीचे वाण निवडले असतील तर आपल्याला पाणी द्यावं लागेल. नसेल तर साधी कोळपणी जरी केली तर ते सुद्धा एक पाणी देण्यासारखं असतं आहे. हे तंत्र जरी वापरलं तर आपल्याला पिकाचं आपल्या पावसाच्या ताणामुळे येणारा ताण कमी करता येतो किंवा पिकाला तेवढा दुष्परिणाम होत नाही. शेवटच्या टप्प्यात जर पाणी कमी पडलं तर चारकोल रोगसारखं सुद्धा आपल्याकडं रोगाचं प्रमाण आजकाल वाढायला लागले. खूप सारी मंडळी हे रोग येतो, तो विषाणू येतो. मित्रांनो, बियाणं कमी वापरलं, बेडवर लागवड केली तर सहजासहजी विषाणूचा प्रादुर्भाव होत नाही. जमीन सशक्त असेल, पैलवान असेल तर तरीसुद्धा पिकावर विषाणूचा किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही. त्याच्यामुळे अनावश्यक PGR, PGP असलं काही ह्युमिक वगैरे वापरू नका, हा माझा प्राथमिक सल्ला आहे. त्याच्यानंतर मग आपण कीड आणि रोगाचा जर विचार केला, खूप सारी मंडळी म्हणतात पहिल्या तणनाशकाच्या अगोदरच एक फवारणी द्या. मित्रांनो, कृषी विद्यापीठ जे आहे आपलं, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी वनामती, त्यांनी इतकं चांगलं काम केलं सोयाबीनवर. तिथं डॉक्टर गुटे सर आहेत, डॉक्टर बेग सर होते, त्यांचे खूप सारे लेक्चर पण आहेत यूट्यूबवर. एखाद्याला फार सविस्तर माहिती घ्यायची तर त्यांचे लेक्चर ऐका. तुम्हाला इतकं साधं पीक आहे, परंतु आम्ही त्याचं ऐकून त्याला इतकं कॉम्प्लिकेटेड बनवलं आहे आणि त्याच्यावर इतका खर्च करतो आहे, आणि मग बाजारभावाचा आपल्या हातात असता नाही, कारण आपल्याकडचं क्षेत्रच फार कमी आहे. त्याच्यामुळं मग सोयाबीनची शेती परवडत नशी झालेली आहे आणि शेतकरी हातबल झालेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला सोयाबीनवर कुठली कीड येते? खोडमाशी येते, चक्रीमुंगा येतो, मावा, पांढरी माशी, पाणी गुंडाळणारी आळी, उंटाळी, केसाळ आळी. आळ्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, रस शोषण करणाऱ्या किडीचं कमी प्रमाण असतं. थोडी पांढरी माशी आली तर मग तो व्हायरस ट्रान्समिट होतो किंवा या झाडावरून त्या झाडावर जातो आणि मग त्याचं प्रमाण वाढतं. मित्रांनो, यासाठी फक्त 2 फवारण्या जे कृषी विद्यापीठ सांगतं त्याच मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या 25 ते 30 दिवसांनी एक फवारणी, म्हणजे 1 महिन्याच्या आत 1-2 दिवस, आणि दुसरी फवारणी बरोबर 2 महिन्याच्या आसपास, मागं पुढं 2 दिवस. याप्रमाणे आपल्याला 2च फवारणीवर आपल्याला पीक आणायचं आहे. तिसरी फवारणीची गरज पडणार नाही आणि फवारायचंही नाही, कारण
खत महाग झालं आहे, औषधं महाग झालेत, उत्पादन खर्च वाढत चालला आहे, लेबर मिळत नाही, काढणीचा खर्च वाढला आहे. अशा वेळेस आपल्याला प्रत्येक टप्प्यावर उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि वेळच्या वेळेला कसं करेल ज्याच्यामुळं माझी उत्पादकता वाढेल याच्यावर भर देणं आवश्यक आहे. जे वर कीड म्हटलं होतं मी तुम्हाला, चिकरीपुंगा असेल किंवा पाणी खाणाऱ्या अळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतील, त्यासाठी आपल्याला मी डायरेक्ट कंपनीचे नाव सांगतो. आपण जी PDF या लिंकच्या खाली दिले त्याच्यामध्ये सगळं सविस्तर दिलेलं आहे. थायमेथाक्झान आणि लॅम्ब्डासायलोथेन जे आलिका म्हणून मिळतं किंवा तुमच्या आवडीचं कोरोजन आहे किंवा सोलोमन आहे किंवा मग साधं सुरुवातीला पहिली फवारणी प्रोफेनोफास 50% किंवा क्लोरोसायपरचं कॉम्बिनेशन जरी पहिलं घेतलं फुलाच्या अगोदर 30 दिवसाच्या आसपास जरी एक फवारणी घेतली आणि त्यासोबत एक साधं कुठलंही 22 COC घ्या, फार टेबुकोनॅझॉल किंवा पायरोक्लोस्ट्रोबिन सुरुवातीला पहिल्या टप्प्यात घ्यायची गरज नाही, कारण तसे आहे आपल्याकडं रोगाचं प्रमाण फार कमी असतं. याच्यामध्ये विषाणू येऊ शकतो, परंतु बाकी इतर थोडा केवडा येतो, डावणी येतो, थोडा बहुत करपा येऊ शकतो आणि मग विषाणूचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळं प्रत्येक वेळेस एक साधं UPLचं साप घ्या, फॉलिक्युलर घ्या, हेडलाईन घ्या, अशा प्रकारे पहिली फवारणी करायची. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये पण फेमसारखं ज्याला फ्लेवेंडाईन 20% मध्ये पण मिळते आणि 39.35 मध्ये मिळते. नंतर इमामिक्टिन बेंझोएट आहे, ही पहिल्या फवारणीसुद्धा वापरता येतं आपल्याला. त्याच्यानंतर मग कोरोजन तर आहेच, BSFचं. मग तुम्हाला त्यासोबत मात्र दुसऱ्या वेळेस मात्र वापरताना थोडं चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक, जी मी पहिल्यांदा तुम्हाला साधं वापरावं म्हणलं होतं, दुसऱ्या वेळेस मात्र पायरोक्लोस्ट्रोबिन असेल, फॉलिक्युअर असेल, टेबुकोनॅझॉल किंवा UPLचं साप जे येतं मँगोझेब अधिक कार्बेंडाझिम, हे मात्र एक, कारण शेंगेवरचा करपा, पपडी ज्याला म्हणतो आपण, त्याचं प्रमाण वरचेवर वाढायला लागलेलं आहे. त्याला अनंत कारणं आहेत, पण त्याला दुसऱ्या फवारणीमध्ये मात्र आपल्याला चांगलं एक बुरशीनाशक घ्यावं लागतं. मित्रांनो, 60 दिवसानंतर कुठलीही फवारणी घ्यायची नाही. 60 दिवसानंतर जर फवारण्या घेतल्या तर त्याचे कृषी विद्यापीठाचं असं लक्षात आलं आहे, असंही रिसर्च झालेला आहे की ही जी आम्ही झोल कंपनीची किंवा वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक वापरतो, ह्यांनी काय होतं आहे, तुम्ही समजा 70व्या दिवशी जर फवारणी केली तर पिकामध्ये 100 दिवसात 110 दिवसात शेंगा पकू व्हायला लागल्या, शेंगा वाळायला लागल्या, मात्र पीक मात्र पानं मात्र हिरवी राहत आहेत आणि मग शेंगा जागेवर फुटून चाललेल्या आहेत. याच्यामुळं काय होतं, उत्पादन सोयाबीनचं कमी येते आणि मग येणाऱ्या पुढच्या पिकासाठी आम्ही जे हरभरा पेरतो त्याच्यामध्ये एवढं मोठं पुन्हा सोयाबीन उगवायला लागले. त्याच्यामुळं 60 दिवसानंतर कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक या पिकामध्ये वापरू नये, ही एक माझी तुम्हाला विनंती आहे. अशा प्रकारे आपल्याला सोयाबीनचं जर नियोजन केलं तर मित्रांनो 100% पहिल्यापासून जर एक 5 मुद्दे मी सांगतो: वेळेत आणि बीज प्रक्रिया करून लागवड, जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाणाची निवड, बीज प्रक्रिया ती पण ट्रायकोडर्मा बायोमिक्स याची शक्य झाल्यास, त्यानंतर BBF किंवा बेडवर लागवड, एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया आणि पोटॅश किंवा मग बाकीचे मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितले. फवारणीमध्ये 1 किंवा 2 वेळा 3 वेळा तुम्हाला जे शक्य झालं तर फवारणीमध्ये हे त्या वाढीच्या काळानुसार खतं देणं आणि कीड आणि रोगासाठी फक्त 2 फवारण्या, सुरुवातीची साधी हलकी कमी खर्चाची आणि दुसरी फवारणी 60 दिवसाच्या आत चांगल्या भारी औषधाची, जे की मी तुम्हाला सगळ्या औषधं सांगितलेली आहेत. आणि ही जी PDF देतो आहे आपण, ह्या PDFमध्ये सगळ्या गोष्टी आपण सविस्तर देतो. याच्यापेक्षा मला वाटत नाही सोयाबीनमध्ये फार काय अवघड आणि कठीण क्लिष्ट आहे जे की समजणं अवघड आहे. एवढ्या साध्या गोष्टी केल्या, सेंद्रिय कर्ब मेंटेन केला, बेडवर लागवड केली तर 100% माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचं, जरी पाऊस 92-94% झाला तरी यावर्षी 10 क्विंटलच्या वरती, जे थोडं आणखीन चांगलं करते त्याला 13-14 आणि 100% आपण म्हणतो तसं करते त्याला 15-18 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकतं. मित्रांनो, सोयाबीनमध्ये एवढंच मला सांगायचं होतं. आपण इथं थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.